नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यम मध्ये आपलं स्वागत. असं म्हणतात की काही ध्येयवेड्या लोकांमुळेच समाजात सकारात्मक बदल निर्माण होत असतात. म्हणजे एखादं ध्येय डोक्यात घेतलं की प्रत्येक अडचणींवर मात करत समाजाची ही तमा न बाळगता ही लोक ध्येयापर्यंत पोहोचत असतात. कोल्हापुरात असेच काही ध्येयवेडे समाजाला सकारात्मक बदल निर्माण करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. सुनील पाचापुरे आणि त्यांचे सहकारी आपलं कोल्हापूर प्लास्टिक मुक्त करत फक्त समाजाचंच नव्हे तर पर्यावरणाचं देखील आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. निसर्ग नवलाई, वृक्षवल्ली आणि प्लास्टिक मुक्त कोल्हापूर या 3 संस्था सध्या कोल्हापूरला पत्रावळी मुक्त करताना दिसत आहेत. सुनील पाचापुरे यांच्या संकल्पनेतून कोल्हापुरात पहिल्यांदाच भांडी बँक हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. नेमका काय आहे हा उपक्रम जाणून घेऊया प्रसार माध्यमच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये. आपण सर्वांनी आतापर्यंत बुक बँक, ब्लड बँक, फूड बँक, सीड बँक, कपड्याची बँक या संकल्पना ऐकल्या आणि पाहिल्या आहेत. पण भांड्यांची बँक कधी ऐकली आहे का? नाही ना? तर मग आता ऐकाच. प्रत्येक गोष्टीत वेगळेपण देण्यासाठी आपलं कोल्हापूर प्रसिद्ध आहे. मग ते राजकारण असो, समाजकारण असो, शेती किंवा खाण्यापिण्याच्या गोष्टी, काहीतरी वेगळेपण आहेच. तर आपल्या कोल्हापुरातील सुनील पाचापुरे आणि त्यांचे सहकारी कोल्हापुरात असंच एक सामाजिक वेगळेपण देण्यासाठी प्रयत्न करतायत. यासाठी त्यांनी भांड्यांची बँक सुरू केली आहे. आता तुम्ही म्हणाल ही काय भानगड आहे? तर त्याचं असं आहे की सध्या लग्न असो, मंगल कार्यक्रम असोत, पार्टी असो, वर्षश्राद्धाचा एखादा दुःखद प्रसंग असो, प्रसाद वाटप असो, अशा विविध प्रसंगी भोजन आणि अल्पोपहार आयोजित केलेले असतात. यावेळी प्लॅस्टिकच्या प्लेट्स आणि पत्रावळ्या वापरल्या जातात. या गोष्टी पर्यावरणाला आणि लोकांच्या आरोग्याला हानिकारक आहेत. ही पर्यावरणाची आणि आरोग्याची होणारी हानी टाळण्यासाठी सुनील पाचापुरे आणि त्यांच्या सहकार्यांनी कोल्हापुरात भांड्यांची बँक हा सामाजिक उपक्रम राबवलाय. काय आहे हा सामाजिक उपक्रम जाणून घेऊया सुनील पाचापुरे यांच्याकडून. कोल्हापूर कचरा मुक्त या संस्थेमार्फत आम्ही आता गेले 2 वर्ष प्लास्टिक कचऱ्यासाठी काम करत आहोत. आम्हाला काम करणे म्हणजे प्लास्टिक कचरा, जेव्हा आम्ही सकाळी फिरायला जायचो, सकाळी वॉकिंगसाठी, त्यामुळे आम्हाला रस्त्याकडेला पडलेला प्लास्टिक कचरा बघून म्हणजे गंभीरपणे असे वाटायचे की हा कचरा कसा कमी होणार. पण कमी कसा होणार आहे असं नुसतं म्हणून चालणार नव्हतं. त्यामुळे मी ही आमच्या ग्रुपमध्ये डिस्कशन केलं. सविताताई, प्रवीण दादा, तात्या गोवाला, प्रफुल्ल खेडकर सर, परत चिपळूणकर सर, असे विदुलाताई, असे आम्ही सगळ्यांनी मिळून आमचा जो प्लास्टिकचा ग्रुप, तर आम्ही बसून चर्चा केली ह्याच्यावर काय उपाय करता येईल. तर या सर्वांमधून आम्हाला एकमत असं निघालं की जिथे जिथे कार्यक्रमाला यूज अँड थ्रोचे प्लेट्स वगैरे वापरतात तर त्याच्या संदर्भात आपण काय करू शकू. तर आम्हाला ही संकल्पना सुचली की आपणच स्टील बँक चालू करायची, तर जेणेकरून ती लोकांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये द्यायची. मग त्याच्यामुळे त्यांना काय फायदा होईल, त्यांचे पैसे तर वाचतीलच आणि मूळ मुद्दा म्हणजे प्लास्टिकचा वापर कमी होईल. ह्या दृष्टिकोनातून आम्ही ही संकल्पना आता 50च्या नाश्त्याची प्लेट आणि 50 जेवणाचा सेट असा सुरुवात केलेली आहे. आणि भविष्यात याचा पुढच्या लोकांकडून कसा रिस्पॉन्स मिळेल ते बघत आम्ही मोठ्या प्रमाणात करून जर सर्व मंडळे म्हणा किंवा कोल्हापुराचे गणेशोत्सवची मंडळे ह्यातून प्रत्येकाने ही प्रेरणा घेतली तर होणारा प्लास्टिकचा कचरा जराही होणार नाही आणि 1-2 वर्षात कोल्हापूर कचरा मुक्त होईल जर ही संकल्पना राबवली तर. आणि याच्यासाठी सर्व तरुण मंडळांनी मी आवाहन करतो की त्यांनी डोक्यात घेऊन हा प्रस्ताव करून राबवावी, ही संकल्पना राबवावी. धन्यवाद. प्लास्टिकच्या प्लेट्स आणि पत्रावळ्यांमधून अन्नग्रहण केल्यामुळे काही गंभीर आजार उद्भवतात. ते आजार का होतात हे जाणून घेण्यासाठी आपण डॉक्टर शरद टोपकर यांच्याशी चर्चा करता काही गंभीर मुद्दे समोर आले. काय आहेत ते गंभीर मुद्दे जाणून घेऊया डॉक्टर शरद टोपकर यांच्याकडून. मी डॉक्टर शरद टोपकर, कोल्हापुरामध्ये गेले 42 वर्ष वैद्यकीय व्यवसाय करत आहे. कोल्हापुरातल्या वेगवेगळ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये मी डायरेक्टर आणि चीफ ट्रस्टी पण आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँचमधले अनेक पेशंट्स म्हणजे हजारो पेशंट्स मी ट्रीट केलेले आहेत. पण गेल्या काही वर्षापासून जो एक समस्या या वैद्यकीय व्यवसायामध्ये आम्ही पाहतोय त्याच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यानंतर बंध्यत्वाचं प्रमाण
नवीन कपल्समध्ये खूप वाढलेलं आहे आणि त्याचबरोबर मानसिक आजारांचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे. याचा मागोवा घेत असताना आपण जेव्हा पाहतो त्यावेळी बऱ्याच गोष्टी असतात. तर त्याच्यामध्ये माती बिघडलेली आहे हा एक कारण आहे की ज्यामुळे अनेक पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स वापरले जातात. त्याचे रेसिड्यूज आपल्या अन्नामध्ये उतरतात आणि जे अन्न आपण खातो ते अन्न खाताना जे आपण प्लेट्स वापरतो त्या प्लेट्स बऱ्याच वेळेला सार्वजनिक ठिकाणी किंवा हॉटेल्समध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी त्या पेपरच्या प्लेट्स वापरल्या जातात. त्या प्लेट्स ह्या युजली प्लॅस्टिक कोटेड प्लेट्स असतात आणि ह्या प्लॅस्टिक कोटेड प्लेट्स ज्यावेळी गरम अन्न त्याच्यामध्ये घातलं जातं तेव्हा गरम अन्न आणि ह्या प्लॅस्टिकचं एक रिॲक्शन होते आणि त्याच्यातून काही टॉक्सिन्स तयार होतात. एक थॅलिन नावाचं टॉक्सिन असतं, स्टायरिन नावाचं टॉक्सिन असतं. हे टॉक्सिन ज्यावेळी पोटामध्ये जातं त्यावेळी त्याची प्रक्रिया घडून त्याच्यातून ज्या घटक निर्माण होतात ते टॉक्सिन शरीरातल्या प्रत्येक अवयवाला मारक असतात. प्रामुख्याने हा वापर जर वारंवार होत राहिला तर ज्याला आपण कार्सिनोजेनिक म्हणजे त्यातून कर्करोगाची उत्पत्ती होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात असते. आणि त्याचबरोबर स्त्रीमध्ये आणि पुरुषांच्या मध्ये जे पुरुष बीज आणि स्त्री बीज यांची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी सुद्धा याच्यामुळे खूप हॅम्पर होते आणि त्यामुळे होणारं वंध्यत्वाचं प्रमाण ही खूप प्रमाण ह्या आजच्या जगामध्ये वाढलेलं आपण खूप जणांच्या मध्ये पाहतो. डॉक्टर शरद टोपकर यांनी जे मुद्दे मांडले आहेत व जे वास्तव सांगितले आहे ते पाहता प्लास्टिकच्या प्लेट्स आणि पत्रावळ्या किती घातक आहेत हे आपण पाहिले. यासाठी भांड्यांची बँक ही संकल्पना कोल्हापूरकरांसाठी किती आशादायी ठरू शकते हे लक्षात येते. सध्या सर्वच कार्यक्रमांमध्ये प्लास्टिकचे ग्लास आणि पत्रावळ्या वापरल्या जातात. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. भांड्यांची बँक ही संकल्पना कोल्हापुरात रुजवण्यासाठी सुनील पाछापुरे आणि त्यांची टीम अगदी ग्राउंड लेवलवर उतरून काम करतात. ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी वृक्षवल्ली, निसर्ग नवलाई आणि प्लास्टिक मुक्त कोल्हापूर या तिन्ही संस्था वेगवेगळे उपक्रम राबवतात. नमस्कार. सध्याची सर्वात ज्वलंत समस्या कोणती असेल तर ती प्लास्टिक आणि प्लास्टिकचा कचरा. आपण कुठेही बाहेर गेलो तर ठिकठिकाणी आपल्याला प्लास्टिक कचऱ्याचे ढीग दिसतात, इतरत्र पडलेला प्लास्टिक कचरा दिसतो आणि हा प्लास्टिक कचरा फार अपायकारक आहे निसर्गासाठी आणि आपल्या शरीरासाठी, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा. याचकरता आमच्या प्लास्टिक कचरामुक्त ग्रुपने एक पाऊल उचललं असून यासाठी प्रबोधन करण्याचं कार्य आम्ही करत आहोत. याकरता कोल्हापूरमधल्या बऱ्याच मंडईमध्ये आम्ही हे प्रबोधन केलेलं आहे. त्या ठिकाणी कापडी पिशव्या वाटलेल्या आहेत. शिवाय भाजीवाल्या ताईंना, भाजीवाले दादांना आम्ही ते पीत असलेल्या त्यांना स्टीलचे कप आम्ही देत आहोत. कारण ते जे कागदी कपातून चहा पितात तो चहा त्यांना शरीरासाठी अपायकारक आहे. हे त्यांना प्रबोधन करून आम्ही हे कप वाटलेले आहेत. तसंच कोल्हापूरमधल्या बऱ्याच स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये सुद्धा मुलांना आम्ही प्लास्टिकच्या बद्दलचे दुष्परिणाम, त्याचे शरीरावर होणारे अपाय, आणखीन निसर्गावर होणारे परिणाम ह्याची माहिती देऊन त्याचं प्रबोधन करण्याचं कार्य आमची प्लास्टिक कचरामुक्त कोल्हापूर ही संस्था करत आहे. आणि यामध्ये आम्हाला काहीतरी मर्यादा येतात, त्यासाठी आपल्याला शासनाची मदत मिळावी, नगरपालिकेची मदत मिळावी ही आमची अपेक्षा आहे. महिला बचत गट, भिशी या माध्यमातून सामाजिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या मोनिका सारडा यांनी देखील त्यांच्या एका कार्यक्रमावेळी भांडी बँकेचा वापर केला होता. त्यांना आलेले अनुभव त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना व्यक्त केले. ह्यांचा जो उपक्रम आहे तो मला अतिशय आवडला. काल माझी बीसी होती, मी ह्यांच्याकडून 25 ताटांचा सेट घेऊन गेले. तो म्हणजे अतिशय युजफुल आहे आणि सर्वांना आमच्या BC-मध्ये ग्रुपमध्ये पण आवडला हा उपक्रम. सर्वांनी त्याला सपोर्ट करण्याचं पण इच्छा केलेली आहे. पण ह्यांनी जे फ्री ऑफ कॉस्ट द्यायचं ठरवलं आहे तर ते पण सर्वांना चांगलं आहे. पण आपण जे इच्छा असेल त्यांना जर मदत केली तर ते पुढे त्याला वाढवू शकतील आणखीन त्यांच्या उपक्रमाला. मला 2 दिवसाआधी सुनील भैया बोलले होते की बाबा असा माझ्याकडे बँकेचा उपक्रम मी चालू केला आहे भांड्यांचा. तर मी म्हटलं ठीक आहे, मग मला हवं आहे हे 25 ताटांचा मला सेट द्या तुम्ही. आणि तो मी यूज केला, अतिशय छान आहे. आणि यूज अँड थ्रो जे आपण वापरतो त्याचा त्याचा जो उपभोग होतो त्याचा दुष्परिणाम पण एवढा आहे आपल्या शरीराला, हे लोकांना समजत नाही आहे. तरी सर्वांना मी असं आवाहन करते की हे यूज अँड थ्रोच्या ऐवजी तुम्ही जर हे उपक्रम वापरला
तर ते अतिशय चांगलं होईल आणि सर्वांना तुम्ही सांगा की हे उपक्रम तुम्ही वापरा म्हणून. सुनील पाचापुरे आणि त्यांची टीम भांड्यांची बँक हा उपक्रम संपूर्ण कोल्हापुरात सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र त्यांना यात काही मर्यादा आणि अडचणी येत आहेत. संपूर्ण कोल्हापूर पत्रावळी मुक्त व्हावं यासाठी भांड्यांची बँक कोल्हापुरातील सर्व प्रभागामध्ये कार्यरत व्हावी यासाठी नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आवाहन या टीमच्या वतीनं करण्यात येत आहे.